नमस्कार. नमस्कार. मी ॲडव्हान्स पेस्टिसाईड प्रतिनिधी अमोल टेकाडे. आज आपण हिवरखेड या मोज्यामध्ये आलेलो आहे आणि येथील युवा शेतकरी आणि प्रगतशील शेतकरी यांच्या बागेत आलेलो आहे. यांनी आपले ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे बरेचसे प्रोडक्ट यूज केलेले आहे. मागच्या वर्षी यांनी काजू GR नावाचं हे प्रोडक्ट आपलं वापरलेलं होतं थोड्या बहुत क्वांटिटीमध्ये, पण त्याचे काय रिझल्ट या शेतकऱ्यांना मिळाले ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. नमस्कार दा. हा, आपलं संपूर्ण नाव सांगा. राजेश रामदासराव राजगुरे. मोबाईल नंबर. 9766572202. दादा, तुम्ही मागच्या वर्षी आपण जे हे काजू वापरलं हो, त्याचे तुम्हाला संत्रा झाडामध्ये काय बेनिफिट भेटले? मागं आम्ही ते वापरलं होतं तर आम्ही जास्त झाडाला नाही टाकलं होतं, ते कमी जास्त 500 झाडालाच टाकलं होतं. तो त्याच्यापासून आम्हाला संत्रा गळ कमी झाला, म्हणजे गळलाच नाही. आणि पत्ती जी आहे हे एकदम जाडी आली, मोठी आली. आणि झाड जे आहे हे पुरं हिरवगाचं दिसते पाहायला. आणि याच्यापासून जे फायदे आहे ते चांगले आहे. आणि फळामध्ये काय फरक दिसला तुम्हाला? फळामध्ये जे आपला क्रॅशेसपणा असतो, अजून काय म्हणते त्याला, करंडे असते, ते म्हणजे एकदम चिकणे आले, सिलेक्ट संत्रा दिसते. असं म्हणजे काही जाल नाही. जे जायवनचं जे असते फळावर जास्त करून जायवण असते, जायवनचा बी कमी दिसते आम्हाला. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा तुमचा अर्थ असा आहे की बाबा संत्रामध्ये चोपडेपणा आला म्हणजे आणि चकाकी संत्रामध्ये दिसून आली. आणि यावर्षी यांनी गत वर्षी वापरलेलं काजू, यावर्षी मागच्या वर्षी त्यांनी अनुभव घेतला. यावर्षी जवळपास 4,500 प्लॅन्टला त्यांनी काजू GR जे आपल्या समोर दिसत आहे ते 4,500 प्लॅन्टला त्यांनी काजू GR विकत घेतलेला आहे. आणि ते यांच्या बागेमध्ये यावर्षी पुन्हा अजून वापरत आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगा? तर आम्ही जे हे 4,500 झाडं टाकून राहिलो आणि त्याला रिंग करून टाकून राहिलो आहे मस्त. त्याला दाबून झाकून द्यायचं. आणि हे बाकी शेतकऱ्यांना टाकलं पाहिजे, काऊन का याच्यापासून खूप काही फायदे आहे. जे आपले झाडाचे पिवळेपणा होते ते बी होत नाही. आणि जे संत्रा आहे आपले ते सिलेक्ट बनते. जायवनचा जे आहे तो जायमुळे जो हलका क्वालिटीचा माल मानला जाते व्यापारी, तो मालच म्हणजे खतम होऊन जाते. बरोबर. म्हणजे बिलकुल चिकना सिलेक्ट, चुऱ्यात निघणारे संत्राच नाही राहत. धन्यवाद राजीव भाऊ. सोडून तुला मातीला तू जागा उधाणू